लिहिण्याची सवय माणसाला अमर बनवते असं प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर मोहनलाल छिपा यांनी केलं। प्राध्यापक डॉक्टर अर्जुन चव्हाण अभिनंदन ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहात 21वीं सदी के विविध विमर्श या प्राध्यापक डॉक्टर अर्जुन चव्हाण यांच्या अभिनंदन ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सत्कार समितीतर्फे डॉक्टर चव्हाण यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला। यानंतर अनुप जत्राटकर यांनी तयार केलेल्या डॉक्टर चव्हाण यांच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी सभागृहामध्ये दाखवली। या कार्यक्रमास अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर मोहनलाल छिपा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी लिहिण्याची सवय माणसाला अमर बनवते असं सांगितलं। हिंदी विश्वभाषा झाली पाहिजे यासाठी डॉक्टर चव्हाण यांनी भविष्यात लेखन करावं असं आवाहन डॉक्टर छिपा यांनी केलं। प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी डॉक्टर चव्हाण यांचं काम एकलव्यासारखं असल्याचं सांगितलं। आज लोकार्पण झालेला ग्रंथ एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन, नवी दिल्लीतील ज्ञानपीठ प्रकाशनचे अरुण महेश्वरी, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर शंकरसिंह बुंदले, मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय मुरुमकर, डॉक्टर मनोहर भंडारे, राकेश कुमार गवळी, सरोज बिडकर, शकुंतला सरुप्रियाजी, प्रकाश चिकुर्डेकर आदी उपस्थित होते।